नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. संपूर्ण महाराष्ट्राला वेगळा नियम लागू आहे आणि पॅनल क्रमांक 29ला वेगळा नियम लागू आहे. ते 3 महिला उमेदवार आहेत. या तिन्ही महिलांबद्दल रोज अपशब्द वापरले जातात. घाणेरड्या भाषेत ते प्रचार करत आहेत. स्क्रीनवर नको त्या भाषेत सर्व व्हिडिओज दाखवत आहेत. या गोष्टीला ऑलरेडी लोकांनी त्यांचा कौल ठरवलेला आहे. आता काहीच उरलेलं नाही आहे. मग जवळपास आयरेगावासारख्या ठिकाणी 100-150 मुलं, तुकारामनगरसारख्या ठिकाणी 100-150 मुलं हत्यारसहित त्यांनी हाणलेली आहेत. गेल्या 2-3 दिवस आम्ही पोलिसांना सांगत आहे की काहीतरी प्रकारे ते घडणार आहे. परवा दिवशी जे त्यांनी प्रकार केलं त्याच्यावर ऑलरेडी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. जर हा गुन्हा दाखल असताना जर तेव्हाच त्यांना अटक झाली असती तर कालचा प्रकार कदाचित घडला नसता. आणि काल खरोखर हत्या करण्याचाच प्रकार होता. 15-20 जणं त्याच्या हत्यारं घेऊनच तिथे रात्री घुसली होती. ते ज्या लोक आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या पक्षात आलेली आहेत आणि ही लोकं जर उच्च शिक्षित अशी लोकं निवडणुकीला परत लढण्याची हिंमत करणार नाही. त्यामुळे मतदारांना आम्ही एवढंच सांगू की गुंडागिरी विरुद्धात आम्ही लढत आहोत. सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आणि कोणतेही गुन्हे नसणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे या महिलांसोबत आमच्यासोबत मतदारांनी राहावं आम्ही मतदारांना आवाहन करतोय आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की फरार आरोपींना लवकरात लवकर पकडावे. पण ज्या प्रकारे जिल्हा अध्यक्षांनी स्पष्टता दिलेली आहे की स्वतःच्या घराजवळ पैसे वाटपाचा जो प्रकार सुरू होता त्या प्रकरणामध्ये त्यांचीच माणसं तिथे पाठवली गेलेली, त्यांच्या खिशात जबरदस्ती पैसे टाकले गेले होते आणि त्यांना सांगितलं होतं की भाजपचं नाव घ्या, उमेदवारांचं नाव घ्या. तर तो प्रकार त्यांचा जर रंगवता आला नाही म्हणून काल जो त्यांनी घाणेरडा प्रकार करण्याचा प्रयत्न केला. एक सामान्य घरातला माणूस त्या गुंडशाही विरुद्ध जेव्हा उभा राहतो आणि त्याला काय शिक्षा भेटते हे आपण पाहतो इथे. म्हणजे इतकी यांची गुंडगिरी दादागिरी वाढलेली आहे की यांच्या विरुद्ध कोणी सामान्य माणसाने उभंही राहू नये अशी यांची दहशत आहे. काही कारण नव्हतं, काही एवढं मोठं भांडण करायचं, कोयत्याने वार करायची काही गरज नव्हती. एका ठिकाणी पूजेला गेले असताना त्यांनी तू आमच्या विरोधात उभा राहतोस एवढी तुझी हिंमत, हां तुझी लायकी आहे का, असं बोलत त्यांना मारलं गेलं आहे. म्हणजे गुंड ही शाही किती वाढली आपण बघितलं पाहिजे. यांना किती त्या सत्तेचा माज आला आहे ना हे बघितलं पाहिजे. हे कशामुळे करतात, कोणाच्या जीवावर करतात हे पण बघितलं पाहिजे. यांनी आत्तापर्यंत व्याजधंदा लावून व्याजाने पैसे कमवून लोकांच्या प्रॉपर्ट्या जमिनी अडकून हे गब्बर झालेले आहेत. त्यामुळे त्यांना हे पैशापुढे हे कोणाला जुमानत नाही आणि त्यांना असं वाटतं पैसा म्हणजे सर्वस्व आहे, म्हणजे आमच्यासमोर कोणी उभं राहू नये अशी दडपशाही निर्माण करून ते परत तोच सर्व करावं, तेच व्याजाचा धंदा, तेच दडपशाही, तेच गुंडगिरी, तेच भ्रष्टाचार करावं यासाठी सगळं त्यांचं हे सगळं चालू होतं. आणि एक सामान्य घरातला माणूस एखादा उठतो आणि ह्या सगळ्या विषयाविरुद्ध उभा राहतो. त्याला कसा दाबला पाहिजे, त्याला फायनान्शियल दाबून बघितला दाबला नाही, त्यांचं कामं बंद करून बघितली दाबला नाही, मग त्याला मारून टाकून त्याला आपण दाबून टाकू असं त्यांचा मानस होता असं दिसत आहे. त्यामुळे तोही व्यक्ती थांबणार नाही. एक सामान्य घरातला माणूस उभा राहिला आहे, त्याच्या पाठीमागे संपूर्ण या परिसराची सामान्य ही जनता खांद्याला खांद्याला उभी राहणार आहे आणि त्या स्वराज्य आपल्याला दिसत नाटेकरांच्या माझं एवढंच पडणार आहे, मी जास्ती बोलू नाही शकत, पण एवढंच सांगेन की हा जो अत्याचार झालेला आहे आणि हे जे दादागिरी जी चालू आहे त्याच्यावर मला जस्टिस मिळालं पाहिजे. हे चुकीचं आहे. सर्वसामान्य माणसांनी येऊन उभं पण नाही राहायचं उमेदवारीसाठी. आणि असं झालं की तुम्ही सर्वसामान्य माणसं उभे राहत आहेत आणि त्यांना तुम्ही दाबतायत धमकी देऊन किंवा जे काय मारहाण करून त्यांचं तुम्ही म्हणजे त्या माणसाला पूर्ण तुम्ही जस्टिस द्या. सगळ्यांना तुम्ही माझी एवढीच मागणी आहे की ज्यांनी गुन्हा केला आहे त्याला अटक व्हायलाच पाहिजे, तरच आम्हाला जस्टिस मिळेल. किनके ऊपर गुन्हा दाखल किया बताएंगे? काल रोजी प्रचारादरम्यान झालेल्या भांडणामध्ये 5 ओळखीच्या व्यक्तीविरुद्ध आणि इतर जे काही लोक आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे डोंबिवली पोलीस स्टेशन या ठिकाणी. यातील जखमी हे एम्स हॉस्पिटल मानपाडा इथे ॲडमिट आहेत. तो उपचार चालू आहे.
तर कोणाकोणावर गुन्हे दाखल झाले काय माहिती? तपासाचा मुद्दा आहे, त्यानंतर नंतर सांगण्यात येईल. अटक केली का कोणाला? 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पुढचा तपास चालू आहे. हॉस्पिटलला पोलीस ठेवले. हा नितीन पाटील ज्या हॉस्पिटलला आहे त्या हॉस्पिटल यांच्यानी पोलीस ठेवले. नितीन पाटील हा मीडियाला स्टेटमेंट देतो आणि तिकडे जाऊन हॉस्पिटलमध्ये झोपतोय. म्हणजे याचा अर्थ काय पोलीस लोक काय डोळेदाग करतायत का? आम्ही काय वेळे आहोत इथे? उमेदवाराच्या नवऱ्याला एवढं मारलं कोयत्याने. आम्ही वेळे म्हणून इथे आहेत का इथे? हॉस्पिटलमध्ये मग हा निषेध इकडे निषेधच झाला पाहिजे, पोलिसांचा निषेध झाला पाहिजे. त्याने स्टेटमेंट घेऊन आले ते हॉस्पिटल मधून जाऊन पण त्याची आमचा माणूस गेल्यानंतर हे लोक दखल घेणार. बऱ्यापर्यंत वाट बघणार होते. हा मग अजून कोयत्या कुराटी नेऊन त्याच्या बायकोला आणि पोरीला मारायला सांगा. तुमचा सत्कार करूया मग. तुम्ही बसा, आम्ही हो अरे 5 वाजले. तुम्ही बसा, आम्ही कशाला यांना कोण कुठे काय पाजलं तरी यांना समजतं. सगळं माहिती. हा हो इथे रिक्षावाले धिंगाणा घालतात, मारामार ते चुकून पण येत नाही तिकडे. काय पोलीस त्यांना स्टेशन आहे? त्याचं काय नावाला लेणं पोलीस देणं स्टेशन आहे का पाहिजे? यांचं? त्यांना मोठे मोठे केसेस पाहिजे, कमाईचे केसेस पाहिजे यांना. वसुली आहेत ना इथे. हो वसुली सगळं एजंट आपण आहे. हे बोर्ड लावलंय ना पोलीस स्टेशनचं, रवी माटे पाटील सकाळी नितीन 5,000 कार्यकर्ते इकडे आले पाहिजे. पाहिजे. येणार येणार 5,000 कार्यकर्ते येणार. नाही, नाही, आले पाहिजे. रहिवाशी येणार, सगळे येणार. सगळ्यांना फोन करून बोलवा याचा त्यांना. निषेध व्यक्त करायचा आहे याचा. आणि नाटेकर हा पार्श्वभूमी बघा, एक क्लीन चिट माणूस आहे तो, अरे चांगला माणूस आहे तो. खरे मुलांना गुंडगिरी प्रवृत्त करणारे पोलीस आहेत. आज कित्येक केसेस आहेत ना कोर्टात, बिचाऱ्याने गुन्हे न केलेले इथे आहेत. निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे. हाय 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 हाय. पोलीस प्रशासन मुर्दाबाद. रामनगर पोलीस स्टेशन मुर्दाबाद. पोलीस प्रशासन मुर्दाबाद. किती मुलं जेलमध्ये, गरीबाचा आवाज नसतो. हा ज्याने गुन्हे केले नाही आणि सगळे एव्हिडन्स आहेत त्यांच्याकडे, पुरावे आहेत सगळे, तरी पण ते लोक काय करू शकत नाही. ते वसुलीकरांचे हेच वसुली करतात म्हणून हे जात नाहीत त्यांच्याकडे. हे कसे जाणार ना, त्यांची वसुली करायला जातात. नाव खराब करतात आपल्या महाराष्ट्राचं, युपी बिहार करून ठेवलंय. त्यांची वसुली करायला जातात ना, म्हणून आता मान खाली करू नये. 5 वाजेपर्यंत तुम्ही आम्हाला बसून ठेवलं. काय छळ करताय का? गुन्हेगार मोकाट आहे तिकडे त्याची बायको पोरं नव्हती. आणि आमची पिळवणूक करताय इथे. दुबई शहरामध्ये AC मध्ये 2 झोपलाय. तास ना 24 तास बसू आपण, पोलीस स्टेशन, पण CBI, तिकडनं जाहीर विषय सोडायचा नाही म्हणजे नाही. असा 24 तास senior बसू. सोडण्यासारखं नाहीये. असा सिनियर डोंबिवलीत नाही पाहिजे, गुन्हेगारींची बाजू घेणारा. निलंबन करा त्या याचं. उद्या सकाळचे 5 वाजे तरी आम्ही इकडेच बसू, पण आम्हाला न्याय मिळालाच मिळालं पाहिजे. न्याय मिळालाच पाहिजे. गरीबाबरोबर काय केलं असतं या लोकांनी? म्हणून लोक